नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी यासाठी आपण 100 प्रश्न बघणार आहोत. आणि हे 100 प्रश्न आपले गणित, बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, जीके आणि तांत्रिक प्रश्नावर असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करत चला. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, शिक्षकांनी चांगले शिकवावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन पहिलंच येणार आहे. ज्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी वा वी वे येत असेल तर तो नेहमी विध्यर्थच वाक्य असतो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर ते आहे 12. पुढचा प्रश्न आहे आपला, ज्या शब्दरचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते व भाषेतून व्यक्त होणारा आशय अधिक प्रभावी ज्या शब्दरचनेमुळे होतो त्या शब्दरचनेला म्हणतात. तर काय म्हणतात? अलंकार. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, मीठ भाकर हे समासाचे उदाहरण आहे. तर कोणत्या समासाचे आहे ते? तर समाहार द्वंद्व समास. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा प्रश्न आहे, गोविंदाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग कोणता? कोणता प्रयोग आहे? तर ते आहे भावे. पुढचा प्रश्न आहे, कंठ म्हणजे काय? तर कंठ म्हणजे काय असते? गळा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न 7वा आहे, सहाध्यायी या शब्दाची संधी सोडवा. तर कसं नाही ते सह प्लस अध्यायी. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, लंका प्लस ईश्वर. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? लंकेश्वर. ऑप्शन दुसरं. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर कुठला आहे यात? गंगा यमुना. पुढचा प्रश्न आहे आपलं, म्यानातून उसडे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा. तर तो कोणता आहे? वीररस. ज्यामध्ये लढाईचे असे काही उदाहरण जर येत असतील त्या वाक्यात तर वीररस असते. पुढचा प्रश्न आहे आपलं 11वा, गोलंदाजी करावी ती कपिल देवनेच या विभक्ती क्रियापदावरून कोणता बोध होतो? तर तो योग्यता. पुढचा प्रश्न आपलं 12वा, योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर कुठले योग्य विरामचिन्ह असलेला आहे? तर ते आहे सेकंड. ऑप्शन दुसरा आहे, सोड मला तो जोराने ओरडला. पुढचा प्रश्न आहे आपला 13वा, त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. त्या मुलांचे वडील लहानपणीच निधनप असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. तर काय असणार? ऑप्शन 4 असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. वडील लहानपणीच, वडील त्यांच्या लहानपणीच. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 14वा, खालील चिन्हापैकी अर्ध विराम कोणता? अर्धविराम कोणता आहे? ऑप्शन 4. 15वा प्रश्न आहे, क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो? तर तो कर्म. पुढचा प्रश्न आहे आपला, वी गॉट इंडिपेंडेन्स 1947. तर काय येणार आहे? ऑप्शन दुसरं. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस
फॉर फॉलोइंग. ही राईट्स अ लेटर. तर काय असणार आहे पॅसिव्ह व्हॉइस आपलं? अ लेटर इज रिटन बाय हिम. पुढचा प्रश्न आपला समानार्थी शब्द विचारलेला आहे. ॲनिमोसिटी. तर समानार्थी शब्द काय आहे त्याला? तर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला परत आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. कॉन्व्हिनन्स. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला आपल्याला आता विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. कॅनिंग. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर 20चं? तर ऑप्शन 3 होनेस्ट. पुढचा प्रश्न आपला सिलेक्ट करेक्ट वर्ड फॉर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. द एरिया ओव्हर व्हिच ऑन ऑफिसर हॅज कंट्रोल. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला 22. चूज द करेक्ट वर्ड टू फिल द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स. यू विल फिल इन द ब्लँक्स विथ अस. तर काय असणार आहे? यू विल वर्क विथ अस. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 23. टू मेक एंड्स मीट मीन्स. त्याचा मिनिंग काय होतो? तर ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 24. द स्टुडंट्स फिल इन द ब्लँक्स टू सबमिट देअर रिपोर्ट्स बाय द एंड ऑफ धिस वीक. तर फिल इन द ब्लँक्समध्ये काय येणार आहे? आर आस्क्ड. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 25. द ग्रेप्स आर नाव फिल इन द ब्लँक्स अनाउट टू बी पिक्ड. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 26. ॲफिक्स द रिव्हेन्यू स्टॅम्प अँड पुट युअर सिग्नेचर. तर काय येणार आहे? ऑन. पुढचा प्रश्न आहे आपला 27. सिलेक्ट वन वर्ड फॉर स्टेट इन व्हिच द फ्यू गव्हर्नर द मनी मेनी. तर करेक्ट आन्सर काय असणार आपला? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 28. माय मदर फिल इन द ब्लँक्स 42 years ओल्ड नेक्स्ट सॅटरडे. तर काय येणार आहे? विल बी. आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ॲरोगन. ॲरोगनचं विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द. तर काय येणार आहे? ऑप्शन पहिलं हंबल. पुढचा प्रश्न आहे 30. आय एम डॉक्टर अँड फिल इन द ब्लँक्स. डू यू डू? आय एम अ टीचर. तर काय येणार आहे? व्हॉट. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 31. खुदाई खिदमतगार संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ते होते खान अब्दुल गफर खान. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लिंग गुणोत्तर म्हणजे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 33. खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेला राज्य कोणता? कुठला आहे?
केंद्रशासित प्रदेश नसलेलं राज्य ओळखायचं आहे आपल्याला, तर तो कुठला आहे ते ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला, स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार पंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले आहे? तर ते 74व्या. पुढचा प्रश्न आपला, कोकण भागात या प्रकारची मृदा आढळते. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, आपलं इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 31 नंतर आपलं 32 येतं. लिंग गुणोत्तर म्हणजे, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 32चं. लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषामागे स्त्रिया. ऑप्शन सेकंड असणार आहे. तुम्ही हे करेक्शन करून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला आहे 33. खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेला राज्य ओळखा. नसलेला राज्य विचारलेला आहे, तर त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4. तुम्ही हे करेक्शन करून घ्या थोडं. पुढचा प्रश्न आपला 34. स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार पंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेले आहेत? तर ती आहे 73वी. ऑप्शन 3 असणार आहे. हे करेक्ट आन्सर आहे. तुम्ही त्याचं करेक्शन करून घ्या थोडं. पुढचा प्रश्न आपला 35. कोकण भागात या प्रकारची मृदा आढळते, तर ती जांभी. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 36. मराठवाडा या प्रादेशिक विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? तर ते ऑप्शन पहिलं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 37. देशातील अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र या पिकाखाली येते, तर कुठलं येते ते? तांदळाच्या पिकाखाली येते. पुढचा प्रश्न आपला 38. खालीलपैकी कोणता गॅस हास्य गॅस म्हणून ओळखतात? ते माहितीच आहे सगळ्यांना. कोणता गॅस असतो तो? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या देशात चेर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट झाला? तर ते रशियामध्ये. पुढचा प्रश्न आपलं 40. विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे त्या प्रश्नाचं? ऑप्शन सेकंड, प्रतिविष. पुढचा प्रश्न आहे आपला 41. जून 2015 मध्ये अनिसा रासुली यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? तर ती आहे अफगाणिस्तान. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला, देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर ते आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न आपला 43. खालीलपैकी सन 2015 मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे 2015 मध्ये? तर तो पंडित मदन मोहन मालवीय. पुढचा प्रश्न आपला 44. मुंबईतील कुख्यात गुंडा छोटा राजन याला कोणत्या देशाकडून ताब्यात घेतले आहे? तर ते इंडोनेशिया. पुढचा प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? सगळ्यांनाच माहीत आहे कोण आहेत? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपलं 3927 क्वेश्चन मार्क 243. तर काय येणार आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 46चं आन्सर? तर ते काय येणार आहे? ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे EJOT. तर काय येणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3. यामध्ये
ई नंतर 4 गॅप दिलेले आहे, 4 4 असं सोडून ते लिहिलेलं आहे. तर करेक्ट आन्सर येतं मग वाय. ई नंतर ई, एफ, जी, एच, आय, मग जे, असं करून 4 4 सोडून ते लिहिलेले आहे. तर तुम्ही बरोबर ते बघून घ्याल. तर करेक्ट आन्सर येतं आपलं वाय. ई नंतर 4 सोडायचं, 5वा लिहायचं. जे नंतर 4 सोडायचं, ते लिहायचं. मग तुमचं आन्सर बरोबर येतं. पुढचा प्रश्न आहे आपला 48. CUT कट बरोबर XFG तर S बरोबर काय? तर करेक्ट आन्सर येते ऑप्शन दुसरं. पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही? इतरांसारखी नाही आहे म्हणते, म्हणजे 13, 15 आणि 17 दिलेला आहे. तर कुठलं आहे? ऑप्शन 3 येणार या प्रश्नाचं उत्तर. कारण 13 आणि 17ला भाग जात नाही, पण 15ला भाग जातं, म्हणजे हे 2 वेगळे आहेत. पुढचा प्रश्न आपला एका सांकेतिक भाषेत औरंगाबाद हा शब्द असं लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत नागपूर हा शब्द कसं लिहाल? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला जर बॉस म्हणजे 1 2 3 3 व पाईल म्हणजे 7 5 6 4 तर पॉसिबल म्हणजे काय? आता हे सगळं तुम्हाला लिहून बघावं लागेल. बॉससाठी कुठले अंक दिलेले आहेत, पाईलसाठी कोणते अंक दिलेले आहेत, तसं लिहायचं. इथं पॉसिबल म्हणजे काय? पॉसिबलसाठी पीसाठी कोणता शब्द अंक यूज केलेला आहे? 7. तर 7 लिहायचं. नंतर ओसाठी कुठलं दिलेलं आहे? 2. नंतर SS साठी काय दिलेलं आहे? 3 3. तर 3. तर कुठल्या सेंटेन्समध्ये आहे? ऑप्शन 3 मध्ये आहे. ऑप्शन दोघातही आहे, ऑप्शन 3 आणि 4 मध्ये आहे. तर जर तुम्ही असंच लिहून जर बघितलं तर करेक्ट आन्सर येते ऑप्शन 4 येणार आहे. म्हणजे बघायचं की कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक दिलेला आहे, त्यानुसार हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर करेक्ट आन्सर येते आपलं 4. पुढचा प्रश्न आहे आपलं 52. ए हा बीच्या नैऋत्य दिशेला 40 मीटर आहे. सी हा बीच्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे. सी व ए कोणत्या दिशेला आहेत? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला आहे 53. घड्याळात 3 वाजले आहेत. जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल? तर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे ए हा बीचा काका आहे, बी ही सीची मुलगी आहे आणि सी ही पीची सून आहे. तर ए चे पी सी काय नाते आहे? तर काय नाते असणार आहे? तर ऑप्शन 2 येणार या प्रश्नाचं उत्तर, मुलगा. पुढचा प्रश्न आपला 55. सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 25,000 रुपये गुंतवतात. त्यांना 16,000 रुपये नफा होतो. तर सीताचा नफा किती? 4 ऑप्शन दिलेले आहेत. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 56. एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात. तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपलं 57. 72 किमी प्रति तास या वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांब पुलास ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर किती वेळ लागणार आहे? तर 25 सेकंद, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपलं 58. राजेशच्या खिशात 5 रुपये 10 रुपये 20 रुपयेच्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 59.
दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7-4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे, तर लहान भावाचे वय काय असावे? काय असणार? तर करेक्ट आन्सर असणार आपलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, ज्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाचा परिघ किती असणार आहे? तर करेक्ट आन्सर असणार आपलं ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 61, अन्य साखळीमध्ये खालील घटक असतात, तर कुठले असतात ते? अन्न तयार करणारे, ते खाणारे, तसेच विघटन, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व दाता आहे? कुठला आहे? तर ते ओ, सगळ्यांना माहितीच आहे. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात? हा क्वेश्चन झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. कशापासून बनलेली असतात? तर ते कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे 64, 2009चे नोबेल विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे? तर ते आहे रायबोझोम्स, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 65, लाळेमध्ये कोणते विकार असतात? मागच्या व्हिडिओत झालेले आहेत प्रश्न हे. कोणते असतात? तर ते टॉयलिन, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 66, शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लॅगरहन्सी द्वीपे हा भाग असतो? तर ते ऑप्शन 4 आहे, स्वादुपिंड. पुढचा प्रश्न आपला 67, यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव्य शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो, म्हणून कावीळ हा रोग होतो? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 68, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होतो? तर किती? 4 कॅलरी. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? तर ती 4 कॅलरी. पुढचा प्रश्न आहे आपला 69, शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करत असतो? तर ते ऑप्शन 1 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपलं 70, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? तर तो असतो फॉलिक ॲसिड, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 71, खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही आहे? सर्वग्राही कुठला आहे? तर ते आहे AB. पुढचा प्रश्न आहे आपला 72, पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे? तर ते जीवनसत्व ब, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, आई व वडील यांचा रक्तगट A व AB असल्यास बालकाचा अनपेक्षित रक्तगट कोणता असू शकेल? तर कुठला रक्तगट असू शकेल? तर ते ऑप्शन 3 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 74, ब्लू बेबी कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 75, एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात? कुठल्या टेस्ट केली जाते? अ व ब, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे 76, नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात? तर काय मोजतात? पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला MRI चे पूर्ण रूप काय आहे? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपल्याला 78, त्वचेला काळा रंग मुळे येतो? मागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत हे प्रश्न आपले.
तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला 79. नेत्रभिंग काढून टाकल्याने हा दोष दूर होतो. तर तो मोतीबिंदू. पुढचा प्रश्न आहे आपला रात आंधळेपणा या दोन रंगाबाबत विशेषत्वाने काय जाणवतो? तर करेक्ट आन्सर असणार आहे हिरवा व लाल. पुढचा प्रश्न आहे 81. पित्त हर विकार शरीरातील या अवयवांशी संबंधित आहे. तर ते यकृतशी. पुढचा प्रश्न आहे 82. विकर हे काय आहे? विकर काय आहे? तर ते प्रथिने आहेत. पुढचा प्रश्न आपला 83. डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? काय विचारला प्रश्न? डोळ्यातील द्रव्याचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? तर तो काचबिंदू. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 84. सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी WBC पेशींचे असलेले प्रमाण. तर काय असते? ऑप्शन 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 85. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, त्यापैकी मणके मानेत असतात. तर 7. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही? बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही. तर ते कुठला आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 87. लसीकरणानंतर शरीरामध्ये तयार होतात. लसीकरणानंतर अँटीबॉडीज तयार होतात. पुढचा प्रश्न आपला 88. प्रथिने यापासून बनलेली असतात. प्रथिने कशापासून बनलेली असतात? ॲमिनो ॲसिड. पुढचा प्रश्न आहे आपला 89. त्वचेमध्ये धर्मग्रंथीची संख्या येथे सर्वाधिक असते. तर ते तळहात. धर्मग्रंथीची संख्या सर्वाधिक तळहातामध्ये असते. पुढचा प्रश्न आहे आपला 90. कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर तो आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 91. मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान किती असते? तर ते असते ऑप्शन 2 120 दिवस. पुढचा प्रश्न आहे 92 आपला जठरामध्ये स्रवणारे पेप्सिन आहारातील या पोषक तत्वाचे पचन करते. तर ते असते प्रथिने. पुढचा प्रश्न आहे आपलं 93. बॉडी मास इंडेक्स मोजण्याचे सूत्र आहे. तर ते कोणते आहे? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 94. नवजात अवस्था म्हणजे जन्मता दिवस होय. नवजात अवस्था म्हणजे जन्मता 28 दिवस. पुढचा प्रश्न आहे आपलं 95. हेपेटिटिस म्हणजे विषाणूच्या समूहामुळे होणारा यकृताचा दाह. हिपॅटिटिसचे ABCD व E हे 5 मुख्य विषाणू आहेत. यापैकी सदूषित रक्तामार्फत पसरणारे हिपॅटिटिसचे विषाणू कोणते? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 95. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2 ब आणि क. पुढचा प्रश्न आहे आपला 96. कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या 2 पेशीची गरज असते? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपलं
पेशीची ऊर्जा केंद्रे कोणास म्हणतात? तर ते आहे मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपलं, आपला प्रश्न आहे, हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण रोगाशी संबंधित आहे. तर कुठल्या रोगाशी संबंधित आहे? तर स्कर्वी. पुढचा प्रश्न आहे आपला 99, मानवी शरीरातील सर्वाधिक लंबी पेशी कोणती आहे? मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर ती आहे चेतापेशी. आपला या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा हे घटक कर्करोगजनक असतात. तर ते काय असतात? हायड्रोकार्बन्स, ऑप्शन पहिलं. इथे आपले 100 प्रश्न आपण पूर्ण बघितलेले आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.